कधी कधी आपण गहन विचारांमध्ये जातो. चांगले कमी आणि वाईट जास्त असेच विचार तेव्हा येतात अन नकळत त्या विचारांच्या गर्दीत, विचारांच्या गोंधळात, विचारांच्या वनात आपण हरवून जातो. खास करून दुःखाच्या क्षणांमध्ये असं होतं. मन आपल्या विचारांच्या चक्रव्यूहात नेतं. मन आपल्या विचारांच्या चक्रव्यूहांमध्ये फसतं. तेव्हा मनाला खडबडून जागा करायचं असतं. सांगायचं असतं की फक्त विचार केल्याने आता जास्त फायदा नाही. अशाच काही विचारी क्षणांमधले हे शब्द ऐका आणि सांगा, काय तुमच्यासोबत सुद्धा असं होतं? मन का हे माझं चलविचलित होतं, काय करावं कळत नाही, मन दुःख देतं. नेहमी राहावं स्फूर्तीने, नको मना त्रास कोणत्याही परिस्थितीने. पण तरी काळ वेळ सारखी राहत नाही, पुन्हा पुन्हा या मना त्रास देऊ पाही. कधी कधी आयुष्याचा कंटाळा वाटतो, काय हे आयुष्य स्वर कंठी दाटतो. आयुष्यात मी सुख पाहत नाहीये की मला आयुष्यात सुख मिळत नाही. खरंच मला कळत नाही असं का होतं, का हे माझं मन मला नेहमी त्रास देतं. मला जे करायचं आहे ते मी करत नाही की ते मला करता येत नाही. मला जे हवंय ते मिळत नाही की ते मला मिळवता येत नाही. विचार आणि विचार सतत मनी येतात आणि सोबत मनाला त्रास ते देतात. कष्ट करावेच लागेल जर हवं ते मिळवायचंय, काम करावेच लागेल जर यशाचं शिखर चढायचंय. म्हणून आता सोड तू तुझा आळस, म्हणून आता सोड तू तुझा आळस, जास्तीत जास्त कष्ट करण्याचं घे तू धाडस. चला तर मग, यानंतर कधी असं विचारांच्या चक्रव्यूहात गेल्यासारखं वाटलं, फसल्यासारखं वाटलं तर खडबडून जाग होऊया आणि फक्त विचार करण्यापेक्षा स्वतःसाठी काम करण्याचं धाडस करूया. काय म्हणता?